नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे। आपल्या कोकणामध्ये सध्या ही भाजी खूप प्रमाणात केली जाते। तर काल मी गावी गेलेलो आणि गावी गेल्यानंतर मी अळूची भाजी काढलं। तर अळूची भाजीची रेसिपी मी दाखवली होतीच तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये। तर आता जरा वेगळ्या पद्धतीमध्ये मी ही रेसिपी करणार आहे। तर तुमच्या इकडे त्या रेसिपीला काय बोलतात ते मला नक्की कमेंट्स करून सांगा। आमच्या इकडे आमच्या इकडे याला गाठ्या म्हणतात। अळूपासूनच केली जाते ही रेसिपी। तर आपल्या कोकणामध्ये सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळे पावसाळा चालू आहे, तर ही भाजी खूप प्रमाणात कोकणामध्ये केली जाते। तर मंडळी, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे बघा, मी अळूची पाने काढत आहे। खूप सारं अळू आलेलं होतं इथे, मस्त असं काळं अळू, हे चांगलं असतं। काढते अळू। एवढं अळू मिळालेलं आहे मला, तर काढलं आहे मी। तर आता मी तुम्हाला डायरेक्ट रेसिपी दाखवणार आहे। उद्या मी ही रेसिपी करणार आहे अळूची। तर चला रेसिपी दाखवेन। तुम्ही पण सांगा कोणाकोणाला अळू आवडते ते कमेंट्स करून नक्की सांगा। इकडे काम पण चालू आहे, त्यामुळे मी बघू शकता तुम्ही भोपळ्याचा वेल बघा, मस्त असा भोपळ्याचा वेल आलेला आहे आणि तिथे भोपळा पण आलेला आहे, त्याला लागलेला आहे छोटा, तो बघा। तर ही बघा जास्वंद लावलेली आम्ही, त्याला फूल येऊन गेलो आलेली आहे। मी वेल घातलेला, मस्त आला बघा, छान झालंय। मोगऱ्याची फुलं फवारणी केला, मोगरा फुलाला शिरडा लावू कोणी ते का? होय, ते मी गाठ्या करत होते। गाठे बोलतात इकडे, आमच्या इकडे याला। तर बघा, मी शिकलेली होती, आजीने शिकवलेलं मला होतं। तर बघा, मस्त अशा मी गाठ्या करत होती। याच्यापेक्षा अजून काही चुकत असेल तर नक्की सांगा। तर कशा आल्यात ते नक्की सांगा मला। तर बघा, अशा मी सर्व करून घेणार आणि मग रेसिपी दाखवणार तुम्हाला। तर इथे मी उकडून घेणार आहे। तर पाणी घालून मी आधी उकडून घेते। डायरेक्ट पण फोडणीला घालतात काही जण, पण मी इथे मीठ टाकून उकडून घेणार थोडे।
आता मस्त असे उकडणार आहेत. उकडून झाल्यानंतर मी फोडणीला इकडे लसूण घेतलेली आहे. ही अर्धा एक तास ना भिजत ठेवायची लसूण, त्यामुळे ती पटकन त्याच्या साली निघतात. तर ही माझी टिप्स नक्की लक्षात ठेवा. तर अर्धा एक तास भिजत ठेवायची पाण्यामध्ये, लगेच निघतात साली. तर मी लसूण वगैरे सोलून घेते इथे. आणि आता मी फोडणी दाखवणार आहे आपल्या अळूच्या गाठ्यांची. चला फोडणीला घालूया आता अळू. तर इथे मी कढईमध्ये लसूण घेतलेली आहे. लसूण खूप पाहिजे की सुगंध छान येतो आपल्या अळूच्या भाजीला किंवा गाठ्याला. तर इथे मी तिखट मसाला, गरम मसाला, धने पावडर हे घालणार आहे, हळद घालणार आहे, हिंग देणार आहे फोडणीला. इकडे मी उकडून घेतलेल्या गाठी होत्या त्या आता मी फोडणीला घालणार आहे. इथे जिरे पावडर वगैरे घातलेली आहे मी, तिखट घातलेलं आहे, हिंग, गरम मसाला. आणि आता गाठ्या घालून घेते. त्यानंतर बघा मस्त अशी आपली फोडणी झालेली आहे. तर आता वाफेवरती थोडं ठेवूया आपण. चवीपुरते मीठ टाकणार आहे मी इथे, कारण आपण उकडताना टाकलेलं होतं थोडंसं. तर इथे कोकम वगैरे घातलेलं आहे मी त्याच्यामध्ये. आता आपली गाठ्या शिजलेल्या आहेत. आता खोबरं टाकून घेते आणि मस्त अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे. बघा कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी.